देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रन या मॅरेथॉन स्पर्धाचे छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि या मॅरेथॉन स्पर्धाचे जे मराठवाड्याचे संयोजक आहेत कुणाल मराठे आपल्या सोबत आहे। तर कसे आयोजन केले या स्पर्धेचे तुम्ही? देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी जे विश्व कल्याणाचा त्या ठिकाणी मंत्र संपूर्ण देशाला देत आहेत, असे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय युवा मोर्चा, तेजस्वी सूर्याजी असतील, आमचे प्रदेश राष्ट्रीय प्रभारी सुनील बन्सलजी असतील आणि आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष अनुपदादा मोरे असतील आणि आमचे प्रदेशाचे प्रभारी विक्रांतदादा पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज देशामध्ये 75 ठिकाणी मॅरेथॉन होतीये। महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी होतीये, त्यापैकी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मॅरेथॉन होतीये। जवळपास 6,500 पेक्षा जास्त युवक आणि युवती आज या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते आणि एक चांगलं उत्साहाचं वातावरण, एक नवीन तरुण जे भारतीय जनता पार्टीशी जुडलेले नव्हते परंतु नरेंद्रभाई मोदीजी आणि देवेंद्र भाऊ फडणवीस यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी आला होता आणि यांची चांगली व्यवस्था आम्ही सर्व युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या टीमनी केली। एक चांगलं वातावरण, नशामुक्त भारत जे भारतीय जनता युवा मोर्चाचं स्लोगन आहे त्याला साथ घालण्यासाठी आज शहरातले तरुण मोठ्या संख्येने आले। मी त्यांचा आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो। काय वाटतंय नशामुक्त भारत अभियान या ठिकाणी तुम्ही जे स्लोगन दिलेलं आहे तर हे उपयोगी ठरेल का या तरुणांना? नक्कीच आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे युद्ध भारताने बघितलेले आहे। भारताने कधीच स्वतःहून त्या ठिकाणी हल्ला कोणत्या देशावर केला नव्हता, परंतु आता नवीन पद्धतीने त्या ठिकाणी युद्ध करण्याचा काही राष्ट्रीय विरोधी जी शक्ती आहे ती करण्याचा प्रयत्न करत आहे। आपला भारत हा सर्वात तरुण देश आहे, आपल्या भारताचा आयु सर्वात तरुण आहे। अशा वेळेस भारतातल्या तरुणांना त्या ठिकाणी नष्ट केलं पाहिजे, त्यांना नशाला त्या ठिकाणी प्राधान्य कसं देता येईल आणि नशा युक्त कसा करता येईल असा प्रयत्न काही देशद्रोही देश करतायत। परंतु भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत की आमच्या भारतातला युवा हा नशा मुक्त झाला पाहिजे। त्यासाठी जे काही करायचे प्रयत्न करायला लागतील आम्ही युवा म्हणून करू।